सूर्यकांत येवलेची पुन्हा चौकशी. पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी. झी 24 तासकडून जमीन व्यवहार उघड करण्यात आला होता. त्यातले सगळे गैरव्यवहार उघडकीस आणण्यात आले होते आणि झी 24 तासनी येवलेला रोखठोक प्रश्नांची सरबत्ती केली होती. हवेलीचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांना आज पुन्हा पोलीस आयुक्तालयात चौकशीला बोलावलंय. यावेळी झी 24 तासनं अखेर त्यांना गाठलंच आणि मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रोखठोक प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पण त्यांनी तोंडातून ब्र देखील काढला नाहीये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेंनी. पाहूया काय तुमचं म्हणणं आहे सगळ्या केसमध्ये. तुम्हाला आरोपी केलेले, तुम्ही अंतरिम जामीनवर आहात, तुम्हाला कोणाचा फोर्स होता ते सगळ्या याच्यामध्ये? सर बोला, काहीतरी सांग. तुम्हाला कोणी काढायला सांगितलं हे पत्र? वरिष्ठांचा दबाव होता, कुठल्या नेत्यांनी फोन केला होता? सर बोला ना. तुम्ही निलंबित आहात, इंटरव्ह्यू आहात, तुम्हाला आज न उद्या अटक होऊ शकतो. आरोपी तुम्हाला केलं काय? तुम्हाला कोणी सांगितलं आदेश काढायला? बोला की सर, काय ते सांगा ना स्पष्टपणे. काय तुमची भूमिका आहे सांगा सर. तर हे आहेत निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले. एक शब्दही बोलले नाहीत. आपण त्यांना प्रश्नांची शब्दशः सरबत्ती केली, त्यांची काय बाजू आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते सध्या इंटरिम बेलवरती आहेत, म्हणजे अंतरिम जामिनावरती. 15 तारखेला पुन्हा सुनावणी आहे त्यांच्या जामिनावर. त्यांना कधी अटक होऊ शकतं, पण आता त्यांना प्रोटेक्शन आहे म्हणून दररोज त्यांना इथं चौकशीला बोलवलं जातं आहे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये. त्यामध्ये त्यांनी काही दावे केल्याचा दावा केला जातो आहे की मला वरिष्ठांकडनं सांगण्यात आलं, कुठल्या अधिकाऱ्यानं दबावला. पण प्रत्यक्षात तसं खरंच आहे का हे आम्ही त्यांना थेट विचारण्याचा प्रयत्न केला असता ते एक शब्दही बोलले नाहीत. मग याचा अर्थ त्यांची ही चाल आहे का? कारण गुन्हा तर त्यांनीच केलेला आहे. त्यांनीच मीडिया कंपनीच्या पत्रावरनं बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहिलं होतं की तुम्ही त्या कंपनीला ताबा देऊन टाका. प्रत्यक्षात कुठेही आणि त्यानंतर ही सगळी पुढची झी 24 तासने ही सगळी बातमी ब्रेक केल्यासमोर हा सगळ्यात मोठा मुंडवा जमीन गैरव्यवहार समोर आला आणि आज ते निलंबित आहेत, इंटरिम जामिनावर आहेत, पण एक शब्दही माध्यमांसमोर